10वीचं 9वं प्रकरण आहे कार्बन कंपाऊंड्स. आपण ह्याप्रमाणे आपण पहिल्यापासून काय पाहता आलोय की एखाद्या एलिमेंटच्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन असतील तो दुसऱ्या एलिमेंटचे इलेक्ट्रॉन देतो आणि ज्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5, 6 आणि 7 इलेक्ट्रॉन असतील तर तो इलेक्ट्रॉन घेतात. समजले? फॉर एक्झाम्पल Na ॲटॉमिक नंबर, मी परत सांगतोय, Na ॲटॉमिक नंबर म्हणजे अणु अंक हा आहे 11. त्यामुळे इलेक्ट्रॉन कॉन्फरन्स किती आलं? 2, 8, 1. पहिल्या 2 इलेक्ट्रॉन असतात त्याची क्षमता असते, दुसऱ्याचे 8 इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता म्हणजे ऑक्टेट नुसार. आणि इथं राहायला मग किती? 1 इलेक्ट्रॉन म्हणजे हिचं ऑक्टेट कंप्लीट व्हायला किती इलेक्ट्रॉनची कमी आहे? 7. बरोबर? इथं इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर आहे 17. बरोबर आहे? त्यामुळे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती? 2, 8, 7. डुप्लेट कंप्लीट, ऑक्टेट कंप्लीट आणि इथं ऑक्टेट कंप्लीट नाही. ऑक्टेट कंप्लीट व्हायसाठी किती इलेक्ट्रॉन कमी आहे? 1. तिथं 7 इलेक्ट्रॉनची कमी आहे म्हणजे तो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आणि इथं एकच इलेक्ट्रॉन कमी. जर बाह्यतम कक्षेमध्ये मी काय सांगितलं 1, 2, 3 इलेक्ट्रॉन असतील तर तो दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देतो आणि बाह्यतम कक्षेमध्ये जर किती इलेक्ट्रॉन असतील? 5 पासून 5, 6, 7 तर ते इलेक्ट्रॉन घेतात. समजलंय का? हा. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे ह्याला म्हणतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बाह्यतम कक्षेमधला हा बाह्यतम कक्षेमध्ये 7 आहे त्याला म्हणतात व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. परंतु Na ची व्हॅलेन्सी तो 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देणार आहे म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती? 1. आणि Cl ची व्हॅलेन्सी सुद्धा 1च कारण तो 1 इलेक्ट्रॉन घेणार आहे. व्हॅलेन्सीला मराठी शब्द आहे संयोजन. म्हणजे इलेक्ट्रॉन 1 दिला किंवा इलेक्ट्रॉन 1 घेतला तर त्याची संयोजक किती? 1च. म्हणजे Na ची संयोजा 1 आणि Cl ची संयोजा सुद्धा 1च कारण त्याने 1 इलेक्ट्रॉन घेतला. समजलंय का? म्हणजे हा काय करतो? बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन देतो आणि ह्याला दिल्यानंतर त्याच्यामध्ये किती कक्षा राहणार? किती ऑर्बिट राहणार? 2. कारण की बाह्यतम कक्षा निघून जाणार 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये शेवटी किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याचा ऑक्टेट काय होणार? कंप्लीट होणार. Na ने 1 इलेक्ट्रॉन दिला, 2 ऑर्बिट राहिले. Cl ने 1 इलेक्ट्रॉन घेतला, ह्याचे 3 ऑर्बिट राहिले. Na ने 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून तो पॉझिटिव्ह म्हणला. काय म्हणला? किती इलेक्ट्रॉन दिले? 1 पॉझिटिव्ह. आणि Cl ने किती इलेक्ट्रॉन घेतले? 1 म्हणून तो निगेटिव्ह 1. समजले? म्हणून ह्या दोन्हीमध्ये Na आणि Cl मध्ये काय तयार होतं? आयनिक बॉन्ड. किती काय तयार होतं? 1 आयनिक बॉन्ड. 1 इलेक्ट्रॉन दिला, 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे किती आयनिक बॉन्ड तयार झाले? 1 आयनिक बॉन्ड तयार झाला. म्हणजे त्याला म्हणतात आयनिक बंध. आयनिक बंध तयार होतो 1. कसला बंध? आयनिक बंध. आणि विषयाला कसला? आयनिक बॉन्ड तयार झाला. आता मी का सांगतोय? कारण आपल्याला बघायचं आहे कार्बन कंपाऊंड. काय बघायचं? कार्बन कंपाऊंड. कार्बनची पहिल्यांदा माहिती घेऊ. कार्बनचा ॲटम आहे कार्बन, सिम्बॉल आहे C, ॲटॉमिक नंबर आहे 6. ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 2, 4. मी तुम्हाला इथं सांगितलं होतं जर बाह्यतम कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन 1, 2, 3 असेल तर इलेक्ट्रॉन देतात, 5, 6, 7 असेल तर इलेक्ट्रॉन घेतात. पण बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 आहेत. त्यावेळेस कार्बन इलेक्ट्रॉन देत नाही किंवा इलेक्ट्रॉन घेत नाही. इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. का करतो? त्याला 3 रिजन दिले ते आपण बघणार आहोत. 3 रिजन पण सध्या इथं बघा किती इलेक्ट्रॉन आहेत? 4. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा तो इलेक्ट्रॉन काय करणार? शेअर करणार. ह्यानी इलेक्ट्रॉन काय केलते? लॉस केलते. ह्यानी इलेक्ट्रॉन काय केलते? गेन केलते. कार्बन हा इलेक्ट्रॉन लॉस करत नाही किंवा गेन करत नाही. ते इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. शेअर करताय तुझा 50 माझा 50 असं ह्याचे 4 त्याचे 4 म्हणून त्याचे एकच काय तयार होतं? ह्या ठिकाणी बघा असे 2-2 घेऊन बघा ह्या ठिकाणी एकच ऑर्बिट तयार झालेलं आहे म्हणजे त्याचं ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. समजलंय? म्हणजे इथं कसं तयार झालं, इथं कसं तयार झालं बघा. हा फरक आहे. 2, 4 इलेक्ट्रॉन काय करणार? तो लॉस करणार नाही किंवा गेन करणार. तर इलेक्ट्रॉन काय करणार? शेअर करणार. समजलं का तुम्हाला? कार्बन हा इलेक्ट्रॉन लॉस करत नाही किंवा इलेक्ट्रॉन गेन करणार. इलेक्ट्रॉन काय करतो? शेअर करतो. समजले? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स शेल किती आहे? 4 आहे. बरोबर आहे? मोस्ट
नियर बाय नोबल गॅस अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे नाही. नजीकच्या बाजूमध्ये त्याचे शेजारी कोण आहे की नाही, शेजारी सारखं व्हायचा प्रयत्न करतोय तो. शेजारी कोण आहे, निष्क्रिय वायू, राजवायू आहे की त्याच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही. तिथं आहे हेलियम, ऑक्टेट डुप्लेट कंप्लेट, निऑन, ऑक्टेट कंप्लेट होणार. त्याला काय रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घ्यायची गरज नाही. त्यामुळे हा शेजाऱ्यासारखा होण्याचा प्रयत्न करतो कार्बन. त्यासाठी तो कोणता मार्ग अवलंबतो, हे 3 मार्ग आहेत. त्या 3 मार्गापैकी तो काय करतो, इलेक्ट्रॉन शेअर करतो. ते आपण कोणते मार्ग ते आपण बघूया. इलेक्ट्रॉन शेअर करतो तो कसा करतो बघा. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6, इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती आलं 2 4, त्याच्यामध्ये 2 आणि त्याच्यामध्ये किती आले 4. हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात 1, म्हणून इलेक्ट्रॉन एकच, प्रत्येक 1. म्हणून इथं आपल्याला हायड्रोजन मध्ये एकच इलेक्ट्रॉन असतात म्हणून इथं इलेक्ट्रॉन किती घ्यावे लागतील 4. सॉरी आपल्या हायड्रोजनचे ॲटम किती घ्यावे लागतील 4. 1 2 3 4 हायड्रोजनचे ॲटम घेतले. ही मनाने तयार केले मी. ऍक्च्युअली तुम्हाला बुक मध्ये इकडे दिले, तिथे एक इथे एक इथे एक असे दिले, पण मी पुढे लिहिले की याच्यासारखं दिसावं. समजलं सगळं. हा, हायड्रोजनचे ॲटम किती घ्यावे लागते, का 4 घ्यावे लागते, कारण की त्या प्रत्येक हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन किती असतो एकच, ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे. समजलं. आता किती इलेक्ट्रॉन शेअर करायला लागते त्याला 4. त्यामुळे 4 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी 4 हायड्रोजन घेतले. समजलंय का. म्हणून हे कसे झाले ओव्हरलॅपिंग. इथं बघा, इथं 1 हायड्रोजनचा आणि 1 कार्बनचा 2 आले. इथं एका हायड्रोजनचा आणि ते कार्बनचा, 1 हायड्रोजन आणि पहिला कार्बनचा, हायड्रोजनचा आणि कार्बनचा, असे 4 हायड्रोजनचे अणू ओव्हरलॅपिंग झाले. समजलं काय म्हणतोय ते. आणि ह्याप्रमाणे बघा मध्ये कोण आहे सी. कार्बनच्या बाह्य कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 4, आणि दुसरे हायड्रोजनचे 1 1 म्हणून 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन 3 हायड्रोजन 4 हायड्रोजन असे 4 हायड्रोजनचे अणू साईड. म्हणजेच इथं या ठिकाणी एक बॉन्ड तयार झाला, इथे एक इथे एक याप्रमाणे बॉन्ड तयार झाले. समजले का. आणि ह्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. कसला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. याचं स्ट्रक्चर जर दाखवायचं म्हटलं तर 2 प्रकारे दाखवता येतं. मी इथं कार्बनचे अनेक रूप आहेत ते आपण पुढे बघणार आहोत. त्यापैकी हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH4 म्हणजे मिथेन आहे. तो कोण तयार झाला मिथेन. तर मिथेनचं डॉट स्ट्रक्चर, कुठलं डॉट स्ट्रक्चर माहिती त्याला म्हणतात ठिपका संरचना. ठिपका संरचना, इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. तर ह्याच्यामध्ये डॉट स्ट्रक्चर कसं असतं तर डॉट 2 2 दाखवायचे. समजले का. आणि ते एच त्याच्या साईडनं जोडायचे. तसं हे कोणतं स्ट्रक्चर आहे लाईन स्ट्रक्चर. कसलं लाईन स्ट्रक्चर, रेषा संरचना. रेषा संरचना काय, डॉटच्या जागेने फक्त एक एक रेषा ओढायचे, हे रेषा स्ट्रक्चर झालं. समजले का. दोन्हीमध्ये फरक समजून घ्या. आतापर्यंत जे इलेक्ट्रॉन लॉस केले किंवा इलेक्ट्रॉन गेन केले तर बॉन्ड कुठला तयार होता आयनिक बॉन्ड, माहितीत म्हणतात आयनिक बंध. पण इलेक्ट्रॉन ज्यावेळेस शेअर केले जातात त्यावेळेस काय तयार होतात कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे सहसंयुज बंध तयार होतात. समजले.